हॅलो स्टुडंट्स, तर ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सच्या सिरीजचं हेही लेक्चर नंबर 9. लास्ट लेक्चरपासून आपण झिनर डायोड हा टॉपिक स्टार्ट केलेला होता. झिनर डायोड या टॉपिकमध्ये आपण पहिल्या टाईपच्या कॅटेगरीमध्ये जे विचारणारे क्वेश्चन्स आहेत की ज्यामध्ये झिनरच्या अक्रॉस असणारं इनपुट व्होल्टेज आणि झिनरच्या आउटपुटला अप्लाय केला जाणारा लोड दोन्ही जर का कॉन्स्टंट असतील तर त्याच्याशी असोसिएटेड क्वेश्चन्स कशा प्रकारे टॅकल करायचे आपण बघितलं. आता आपण यामध्ये उर्वरित ज्या दोन केसेस आहे ज्यामध्ये पहिली केस म्हणजे सेकंड नंबरची केस आहे ती की व्ही आय इनपुट फिक्स्ड आहे बट लोड आर एल जर का व्हेरिएबल असेल तर लोड आर एल व्हेरिएबल असेल तर त्या टाईपच्या क्वेश्चन्सला कसं सॉल्व्ह करायचं ते बघू. त्यानंतर राहिलेली तिसरी केस आणि मग यावर असणारे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स. तर बघा पहिली केस आहे की ज्यामध्ये काय आहे व्ही आय इनपुट फिक्स्ड आहे बट लोड आर एल व्हेरिएबल आहे. म्हणजे बघा याचे सर्किट डायग्राम कशी असते, त्याचे सर्किट डायग्राम अशा पद्धतीने दिलेले असते. हा असतो सोर्स रजिस्टर आर एस, हा इथे तुमचा झिनर डायोड आणि हा जो आहे लोड रजिस्टर हा असतो व्हेरिएबल. लोड आर एल हा क्रॉस सिम्बॉल म्हणजे काय व्हेरिएबल. ही असते इनपुट बॅटरी फिक्स्ड प्लस मायनस ह्या बॅटरी तुमची व्ही आय आणि अशा पद्धतीने दिलेलं असतं सर्किट. हा आहे झिनर डायोड, याचं ब्रेकडाऊन व्होल्टेज व्ही एस, हा आहे सोर्स रेजिस्टर आर आणि हा लोड रेजिस्टर आर एल. मग ही जी सिच्युएशन आहे ज्यामध्ये लोड व्हेरिएबल याला लोड रेग्युलेशन्स म्हणतात. ही जी सिच्युएशन आहे यामध्ये लोड व्हेरिएबल याला काय म्हणतात लोड रेग्युलेशन. लोड रेग्युलेशन. आता बघा यामध्ये लोड रेग्युलेशनमध्ये लोड तर व्हेरिएबल आहे बट लोडची आपल्याला एक मिनिमम व्हॅल्यू पाहिजे असते. आर एल जो असतो तो आर एलची आपल्याला अशी मिनिमम व्हॅल्यू पाहिजे. आर एल हॅज मिनिमम व्हॅल्यू, आर एलला मिनिमम व्हॅल्यू अशी पाहिजे सच दॅट की हे जे व्होल्टेज आहे कोणतं या आर एलच्या अक्रॉस, म्हणजे आर एलच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप काय मिळेल तुम्हाला, तर आर एलच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप मिळेल व्ही एल, ज्याची व्हॅल्यू असेल आर एल अपॉन आर प्लस आर एल इंटू व्ही आय. तर ही जी व्हॅल्यू आहे आर एल हा मिनिमम असा पाहिजे की जर आपण ही रेशो कॅल्क्युलेट केला तर हा रेशो ऑलवेज व्ही झेड या झिनर व्होल्टेजपेक्षा मोठा पाहिजेत. हा जो रेशो मिळेल तुम्हाला आर एल अपॉन आर प्लस आर एल इंटू व्ही आय, म्हणजे व्होल्टेज अक्रॉस लोड हे तुम्हाला झिनर व्होल्टेजपेक्षा कसं पाहिजे जास्तच पाहिजे. का, कारण की ज्या सिच्युएशनमध्ये व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस लोड रेजिस्टर हे जर का व्ही झेडपेक्षा मोठं असेल तर झिनर कसा असेल ब्रेकडाऊनमध्ये, आणि जर का हे व्होल्टेज म्हणजे व्ही एल हे जर का व्ही झेडपेक्षा लहान असेल तर मग झिनर डायोड आपण ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून यूज करू शकत नाही. मग या सिच्युएशनमध्ये झिनर डायोडमधून मिनिमम करंट फ्लो होत असतो. झिनर डायोडमधून फ्लो होणारा मिनिमम करंट किती असेल, तर झिनर डायोडमधून फ्लो होणारा मिनिमम करंट असेल आय झेड के. हा काय असेल मिनिमम करंट जो कशामधून फ्लो होईल झिनर, हा आय झेड के म्हणजे काय नी करंट किंवा मिनिमम करंट जो कशामधून फ्लो होत असेल झिनर डायोडमधून. बघा इनपुट व्होल्टेज जर का फिक्स आहे तर या आर मधून फ्लो होणारा करंट सोर्स करंट आर एस पण काय असेल फिक्स असेल. मग बघा इथलं व्होल्टेज या दोन टर्मिनलमधलं व्होल्टेज तर फिक्स आहे व्ही झेड. का, कारण की आता झिनर डायोडचं व्होल्टेज हे किंवा लोड रजिस्टरचं अक्रॉस असणारं व्होल्टेज झिनरपेक्षा जास्त आहे तर झिनर डायोड आपण बॅटरीने रिप्लेस करतो. म्हणजे इथलं व्होल्टेज या दोन टर्मिनलचं व्होल्टेज असेल व्ही झेड आणि या दोन टर्मिनलचं व्होल्टेज आहे व्ही आय. मग या सोर्समधून फ्लो होणारा करंट कसा असेल, तर सोर्समधून फ्लो होणारा करंट असेल आय एस इज इक्वल टू काय असेल तो इनपुट व्होल्टेज व्ही आय मायनस झिनर व्होल्टेज व्ही झेड अपॉन रजिस्टर आर. आणि हा जो इनपुट करंट असेल हा इनपुट करंट असेल फिक्स्ड. इनपुट करंट काय असेल फिक्स्ड असेल. इनपुट करंट फिक्स्ड का असेल, कारण की इनपुट व्होल्टेज सुद्धा फिक्स्ड आहे, लोड झिनर व्होल्टेजही फिक्स्ड आहे आणि आर एसही फिक्स्ड आहे. मग व्हेरिएबल हा सोर्स करंट बघा, सोर्स करंटची व्हॅल्यू काय असेल, सोर्स करंटची व्हॅल्यू असेल झिनर करंट प्लस लोड करंट. जर सोर्स करंट फिक्स्ड आहे लोड करंट व्हेरिएबल काय, कारण आर एलची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला व्ही एल अपॉन आर एल. जसं की आर एल व्हेरिएबल आहे हा लोड करंट पण काय असेल, लोड करंट सुद्धा व्हेरिएबल असेल. मग सोर्स करंट फिक्स्ड आहे लोड करंट व्हेरिएबल आहे, मग झिनर करंट पण काय असलं पाहिजे व्हेरिएबलच असणार पाहिजे. म्हणजेच हा झिनर करंट पण काय मिळेल तुम्हाला व्हेरिएबलच मिळेल. झिनर करंट पण काय मिळेल व्हेरिएबल, कारण एका इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईडची क्वांटिटी जर कॉन्स्टंट आहे मग त्यावेळेस ही क्वांटिटी चेंज होती, म्हणजे क्वांटिटी पण चेंज झालीच पाहिजेत. मग सिच्युएशन बघा कशी असेल की ज्यावेळेस झिनर करंट मिनिमम असेल लोड करंट मॅक्सिमम असेल. बघा सिच्युएशन कशी असेल
ओके, हे क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन्स आपण नंतर घेऊ. सिच्युएशन बघा कशी असेल. सिच्युएशन अशी असेल की ज्यावेळेस सोर्स करंट जो की फिक्स्ड आहे, जर झिनर करंटची व्हॅल्यू मिनिमम असेल त्यावेळेस लोडमधून फ्लो होणारा करंट कसा असेल, मॅक्सिमम. लोडमधून फ्लो होणारा करंट कसा असेल, मॅक्सिमम असेल. आणि ज्या वेळेस झिनरमधून फ्लो होणारा करंट मॅक्सिमम असेल त्यावेळेस लोडमधून फ्लो होणारा करंट कसा असेल, मिनिमम असेल. त्यावेळेस लोडमधून फ्लो होणारा करंट कसा असेल, मिनिमम. मग आय एल मॅक्सिमम, लोड करंट मॅक्सिममची व्हॅल्यू काय असेल, तर लोड करंट मॅक्सिममची व्हॅल्यू असेल तुमची व्ही एल अपॉन आर एल मिनिमम. कारण ज्यावेळेस लोड करंट मिनिमम असेल त्यावेळेस लोडमधून फ्लो होणारा करंट कसा असेल, मॅक्सिमम. आणि ज्यावेळेस लोडमधून फ्लो होणारा करंट मिनिमम असेल, वेळेस लोडमधून फ्लो होणारा करंट मिनिमम असेल त्यावेळेस हा मॅक्सिमम असताना हा मिनिमम असताना लोड करंट किंवा लोड रेजिस्टर जो असेल तर लोड रेजिस्टरची व्हॅल्यू काय असेल, मॅक्सिमम असेल. बघा, हा मॅक्सिमम असण्यासाठी डिनॉमिनेटर मिनिमम असणे मस्ट आहे आणि हा मिनिमम असण्यासाठी डिनॉमिनेटर मॅक्सिमम असणे मस्ट आहे. आणि व्ही एल जो लोड व्होल्टेज, तो लोड व्होल्टेज काय तुमचा फिक्स्ड असेल. लोड व्होल्टेज काय तुमचा फिक्स्ड आहे. लोड व्होल्टेज जो आहे तो काय फिक्स्ड आहे. त्यानंतर बघा, लोड रेग्युलेशनमध्ये आर एल जो आहे तो आर एलची व्हॅल्यू आर एल मिनिममपेक्षा मोठी पाहिजेत आणि आर एल मॅक्सिममपेक्षा लहान पाहिजेत. आर एल जो आहे लोड रेजिस्टरची व्हॅल्यू आर मिनिममपेक्षा मोठी असेल आणि आर मॅक्सिममपेक्षा कशी असेल, लहान असेल. झिनर करंट जो आहे आय झेड, तो आय झेडची पण व्हॅल्यू आय झेड मॅक्सिममपेक्षा लहान आणि आय झेड मिनिममपेक्षा मोठी असेल. लोड करंट जो आहे तो लोड करंटची पण व्हॅल्यू आय एल मॅक्सिममपेक्षा लहान असेल आणि आय एल मिनिममपेक्षा कशी असेल, मोठी असेल. आय एल मिनिममपेक्षा कशी असेल, मोठी असेल. बघा, तुम्हाला इक्वेशनमध्ये कोणत्या व्हॅल्यू दिलेल्या नसतील. तुम्हाला इक्वेशनमध्ये जर का आय झेड के हा दिलेला नसेल तर आय झेड केची व्हॅल्यू घ्यायची 0 मिली अँपिअर. नी करंट जो आहे किंवा मिनिमम करंट फ्लोईंग थ्रू झिनर डायोड जर का दिलेला नसेल क्वेश्चनमध्ये तर तो घ्यायचा आहे 0. आणि मॅक्सिमम लोड रेजिस्टन्स जर का तुम्हाला दिलेला नसेल तर मॅक्सिमम लोड रेजिस्टरची पण व्हॅल्यू घ्यायची इन्फिनिटी ओहम. इन्फिनिटी ह्या दोन व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत जेव्हा तुम्हाला इक्वेशनमध्ये मेन्शन केलेलं नसेल की काय घ्यायच्या व्हॅल्यूज, तेव्हा त्याच्या व्हॅल्यू काय घ्यायच्या आहेत तेव्हा तुम्ही मिनिमम नी करंट किंवा मिनिमम करंट फ्लोईंग थ्रू झिनर डायोड हा घ्यायचा आहे 0 आणि मॅक्सिमम रेजिस्टन्स किंवा मॅक्सिमम लोड रेजिस्टरची व्हॅल्यू घ्यायची इन्फिनिटी. मॅक्सिमम लोड रेजिस्टरची व्हॅल्यू काय घ्यायची आहे, इन्फिनिटी. तुम्हाला यामध्ये आणखी विचारला जाणारा एक क्वेश्चन असतो तो म्हणजे असतो, याच सिच्युएशनमध्ये तुम्हाला विचारला जाणारा नेक्स्ट क्वेश्चन असतो तो असतो पॉवर रेटिंग किंवा काय असतो, मॅक्सिमम पॉवर किंवा मिनिमम पॉवर थ्रू झिनर डायोड. बघा, पॉवर मिनिमम पॉवर थ्रू झिनर डायोड काय असेल तर बघा, झिनर डायोडचं व्होल्टेज तर फिक्स आहे. जेव्हा झिनर डायोडमधून फ्लो होणारा करंट मिनिमम असेल तेव्हा झिनर डायोडच्या अक्रॉस पॉवर काय असेल, मिनिमम असेल. आणि ज्यावेळेस झिनर डायोडची पॉवर मॅक्सिमम केव्हा असेल, जेव्हा झिनर डायोडमधून फ्लो होणारा करंट मॅक्सिमम असेल. ही मिनिमम मॅक्सिमम पॉवर आहे थ्रू झिनर डायोड. हे काय आहे, मिनिमम आणि मॅक्सिमम पॉवर थ्रू झिनर. मग तुम्हाला कधी कधी काय विचारतात, तर कधी कधी तुम्हाला विचारतात की पॉवर रेटिंग ऑफ झिनर डायोड. कधी कधी काय विचारतात, तर पॉवर रेटिंग. तर पॉवर रेटिंग ऑफ झिनर डायोड म्हणजेच काय, तर मिनिमम पॉवर. पॉवर रेटिंग म्हणजेच काय, पॉवर रेटिंग म्हणतात किंवा कधी कधी काय म्हणतात तर मिनिमम पॉवर. पॉवर रेटिंग किंवा मिनिमम पॉवर ऑफ झिनर डायोड. तर ती मिनिमम पॉवर तुम्ही किंवा पॉवर रेटिंग कॅल्क्युलेट करायची झिनर व्होल्टेज व्ही झेड आणि झिनरमधून फ्लो होणारा मॅक्सिमम करंट. पॉवर रेटिंग झिनर डायोडची जर पॉवर रेटिंग तुम्हाला विचारली इन केस क्वेश्चनमध्ये तर झिनर डायोडची पॉवर रेटिंगसाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे की झिनर व्होल्टेज इंटू झिनरमधून फ्लो होणारा मॅक्सिमम करंट. झिनर व्होल्टेज आणि झिनरमधून फ्लो होणारा मॅक्सिमम करंट याला म्हणतात पॉवर रेटिंग किंवा मिनिमम पॉवर बिफोर ब्रेकडाऊन. बिफोर ब्रेकडाऊन का, ज्यावेळेस कारण बघा तुम्ही झिनरच्या अक्रॉसचं व्होल्टेज जर तुम्ही वाढवत घेणार एका सिच्युएशनमध्ये काय होईल, झिनर डायोड हा डॅमेज होण्याची गॅरंटी आहे. तर झिनर डायोड डॅमेज होऊ शकतो. तर मग झिनर डायोडमधून तुम्ही मॅक्सिमम किती पॉवर डिलिव्हर करू शकता त्यालाच म्हणतो आपण पॉवर रेटिंग. ज्या पॉवर रेटिंगच्या अगोदर झिनर डायोड कसा असतो, सेफ असतो, तो व्यवस्थित ऑपरेट करत असतो. तो व्यवस्थित काय करत असतो, ऑपरेट करत असतो. मग त्यालाच काय म्हणतो आपण, तर त्यालाच म्हणतो आपण पॉवर रेटिंग किंवा मिनिमम पॉवर. किंवा पॉवर रेटिंग म्हणजेच काय असते, मग पॉवर रेटिंगचं फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे, तर पॉवर रेटिंग इज द
मॅक्सिमम पॉवर that can drop or produced by Zener before damage. झिनर डायोड डॅमेज होण्याच्या अगोदर त्यामधून जी काही मॅक्सिमम पॉवर तुम्ही पास करू शकता त्याला म्हणतात पॉवर रेटिंग. आणि पॉवर रेटिंग कशी काढायची? पॉवर रेटिंगसाठी हा फॉर्म्युला, पॉवर रेटिंगसाठी फॉर्म्युला काय आहे तर पॉवर रेटिंग इज इक्वल टू असेल झिनर व्होल्टेज इंटू झिनरमधून फ्लो होणारा मॅक्सिमम करंट. ज्यावेळी झिनरमधून मॅक्सिमम करंट फ्लो होईल त्यावेळेस लोडमधून करंट कसा फ्लो होईल? मिनिमम. आणि लोडमधून मिनिमम करंट फ्लो होत असताना लोड रेजिस्टन्स किती असेल? मॅक्सिमम. लोड रेजिस्टन्स किती असेल? मॅक्सिमम. तर ही जी आहे तुमची पहिली ॲप्लिकेशन्स आहे, म्हणजे सेकंड ॲप्लिकेशनचे ज्यामध्ये व्ही आय फिक्स आहे, आर एल व्हेरिएबल आहे, याला म्हणतात लोड रेग्युलेशन. याला काय म्हणतात? लोड रेग्युलेशन. याला म्हणतात लोड रेग्युलेशन. आणि दुसरी आहे त्यानंतरची ती म्हणजे लाईन रेग्युलेशन 3 नंबरची, ज्यामध्ये व्ही आय हा असतो व्हेरिएबल, इनपुट व्होल्टेज व्हेरिएबल असतं, बट आर एल काय असतो? फिक्स्ड असतो. आर एल असतो फिक्स्ड. या सिच्युएशनमध्ये बघा काय होतं आहे, या सिच्युएशनमध्ये काय होतं. तर सर्किट डायग्राम बघा याची कशी असेल, याची सर्किट डायग्राम साधारणपणे त्या सर्किटची, हा असतो सोर्स रजिस्टर, हा झिनर, इथे ही बॅटरी जी असते, आता ही बॅटरी व्हेरिएबल, असं ॲरो म्हणजे काय? ही बॅटरी व्हेरिएबल आहे, व्ही आहे हा प्लस मायनस, हा ही झिनर डायोड, त्याचं ब्रेकडाऊन व्होल्टेज व्ही झेड, हा सोर्स रजिस्टर आर एल, आणि हा आहे आर एल. यामधून फ्लो होणारा करंट आय एल, यामधून फ्लो होणारा करंट आय झेड, आणि यामधून फ्लो होणारा करंट असेल आय एस, सोर्स करंट. यामधून फ्लो होणारा करंट असेल सोर्स करंट. ओके. तर ज्यामध्ये व्ही इनपुट व्होल्टेज व्ही आय व्हेरिएबल याला म्हणतात लाईन रेग्युलेशन, याला म्हणतात लाईन रेग्युलेशन. ज्यावेळेस आर एल व्हेरिएबल होतं त्यावेळेस त्याला म्हणतात लोड रेग्युलेशन. बघा यामध्ये इनपुट व्होल्टेज व्ही आय जे व्हेरिएबल आहे, पण इनपुट व्होल्टेज व्ही आयची व्हॅल्यू मिनिमम किती पाहिजेत? तर व्ही आय इनपुट व्होल्टेजची मिनिमम व्हॅल्यू अशी पाहिजेत की व्ही एल व्होल्टेज अक्रॉस लोड रजिस्टर ज्याची व्हॅल्यू किती असते तर आर एल अपॉन आर प्लस आर एल इंटू व्ही आय. तर व्ही आयची मिनिमम व्हॅल्यू सच दॅट की हा जो व्हॅल्यू आहे आर अपॉन आर एल अपॉन आर प्लस आर एल इंटू व्ही आय मिनिमम, ही व्हॅल्यू तुमची झिनर व्होल्टेजपेक्षा मोठी पाहिजेत. मग ही जी मिनिमम व्हॅल्यू आहे ह्या मिनिमम व्हॅल्यूपेक्षा इनपुट व्हॅल्यू मोठी पाहिजेत, नाही तर मग तुमचा हा आर व्ही झेड जो आहे हा व्ही झेड किंवा झिनर डायोड ब्रेकडाऊनमध्ये जाईल का? नाही. झिनर डायोड ब्रेकडाऊनमध्ये जाईल का? नाही. मग जर का हे तुमचं व्ही एल व्ही झेडपेक्षा मोठं असेल देन व्ही आय इज इक्वल टू व्ही आय मिनिमम. मग झिनर डायोड कसा असेल तर झिनर डायोड असेल ब्रेकडाऊनमध्ये, झिनर डायोड इन ब्रेकडाऊन. त्या सिच्युएशनमध्ये झिनर डायोड कसा असेल? ब्रेकडाऊनमध्ये. झिनर डायोड ब्रेकडाऊनमध्ये असेल तर झिनर डायोड आपण काय करू शकतो? सिंपल बॅटरीने रिप्लेस करू शकतो. झिनर डायोड जर ब्रेकडाऊनमध्ये असेल तर झिनर डायोड कसा रिप्लेस करणार आपण? बॅटरीने. मग हे सर्किट कसं कन्स्ट्रक्ट होईल बघा, हे सर्किट रिकन्स्ट्रक्ट होईल अशा पद्धतीने. इथे असेल सोर्स, इथे असेल तुमची झिनर डायोडची बॅटरी, इथे असेल हा लोड रजिस्टर, यामुळे लोडमधून फ्लो होणारा करंट आय एल, हा असेल लोड, हा असेल तुमचा इनपुट पॉवर सप्लाय, इनपुट पॉवर सप्लाय प्लस मायनस, हे असेल प्लस मायनस बॅटरी व्ही झेड, आणि हे जो आहे हे असेल व्ही आय ज्याची व्हॅल्यू ग्रेटर असेल व्ही आय मिनिममपेक्षा. यामधून फ्लो होणारा करंट असेल सोर्स करंट, हा आहे तुमचा आर, यामधून फ्लो होणारा करंट झिनर करंट, आणि हा आहे तुमचा लोड करंट. बघा लोडच्या अक्रॉस व्होल्टेज फिक्स आहे, व्ही एल इज इक्वल टू किती असेल मग या सिच्युएशनमध्ये? व्ही एल इज इक्वल टू व्ही झेड, व्ही एल इज इक्वल टू व्ही झेड. मग आय एल काय असेल तुमचा? लोड करंट. तर आय एल असेल तुमचा व्ही एल अपॉन आर एल किंवा व्ही झेड अपॉन आर एल. लोड करंट कसा आहे बघा, व्ही झेड फिक्स्ड, आर एल फिक्स्ड, मग लोड करंट कसा असेल? फिक्स्ड असेल. लोड करंट फिक्स्ड असेल. मग आपल्याला माहिती आहे काय असतो? सोर्स करंट इज इक्वल टू असतो लोड करंट प्लस झिनर करंट, हा आहे फिक्स्ड. आय एस व्हेरिएबल, मग झिनर करंट पण काय असेल? व्हेरिएबल असेल. झिनर करंट पण काय असेल? व्हेरिएबल असेल. झिनर करंट पण व्हेरिएबल. मग बघा यामध्ये सिच्युएशन थोडी वेगळी असेल. काय की ज्यावेळेस सोर्स करंट मिनिमम असेल त्यावेळेस झिनर करंट मिनिमम असेल आणि लोड करंट फिक्स्ड असेल. लोड करंट फिक्स्ड असेल.
ज्यावेळेस सोर्स करंट मॅक्सिमम आहे त्यावेळेस झिनर करंट पण मॅक्सिमम असेल आणि लोड करंट कसा असेल, फिक्स्ड असेल. लोड करंट फिक्स काय, कारण लोडच्या अक्रॉस पोटेन्शियल फिक्स्ड आहे, लोडचा रेजिस्टन्स फिक्स आहे, मग लोड करंट फिक्स्ड आहे. ज्यावेळेस इनपुट करंट मॅक्सिमम, झिनर करंट मॅक्सिमम, इनपुट करंट मिनिमम, झिनर करंट मिनिमम. आणि यावेळेस लोडमधून फ्लो होणारा करंट हा कधी चेंज होणार नाही. लोडमधून फ्लो होणारा करंट चेंज होईल का, नाही. मग मिनिमम सोर्स करंटची व्हॅल्यू किती असेल, तर बघा आय एस मिनिमम काय असेल, तर आय एस मिनिमम असेल तुमचा व्ही आय मिनिमम मायनस व्ही झेड अपॉन आर. आणि आय एस मॅक्सिमम केव्हा असेल, तर आय एस मॅक्सिमम असेल तुमचा व्ही आय मॅक्सिमम मायनस व्ही झेड अपॉन आर, व्ही झेड मॅक्सिमम अपॉन आर. मग या सिच्युएशनमध्ये बघा लाईन रेग्युलेशनमध्ये काय होईल, तर व्ही आयची जी व्हॅल्यू आहे ती व्ही आय मिनिममपेक्षा मोठी असेल आणि व्ही आय मॅक्सिममपेक्षा लहान असेल. सोर्स करंट जो आहे तो सोर्स करंट आय एस मॅक्सिममपेक्षा लहान असेल आणि आय एस मिनिममपेक्षा मोठा असेल. झिनर करंट जो आहे तो मिनिमम झिनर करंटपेक्षा मोठा असेल आणि मॅक्सिमम झिनर करंटपेक्षा कसा असेल, लहान असेल. मॅक्सिमम झिनर करंटपेक्षा कसा असेल, लहान असेल. मग या सिच्युएशनमध्ये मग तुम्हाला काहीही विचारू ते शकतात, या सिच्युएशनमध्ये काहीही विचारू शकतात. मग जर का तुम्हाला पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन विचारलं, काय एक्झाममध्ये तुम्हाला कधी कधी हाय क्वेश्चन विचारतात, काय विचारतात, तर पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन. पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशनसाठी फॉर्म्युला लिहायचा आहे की आउटपुट व्होल्टेज V0 व्हेन नो लोड मायनस आउटपुट व्होल्टेज V0 व्हेन फुल लोड अपॉन आउटपुट व्होल्टेज फुल लोड इंटू 100%. मग यामध्ये V0NL, V0FL आणि V0FL याचा मिनिंग काय नेमका, तर याचा मिनिंग काय बघा, मिनिंग समजून घ्या प्रत्येक गोष्टीचा. तर V0FL म्हणजे काय, हा जो आहे V0FL याला काय म्हणतात, V0FL जे हे काय आउटपुट व्होल्टेज, इट इज द आउटपुट व्होल्टेज ऑफ झेनर डायोडच्या व्होल्टेज रेग्युलेटर सर्किटचं आउटपुट आहे जेव्हा काय असतो, व्हेन फुल लोड. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस आर एलची व्हॅल्यू असते मिनिमम, बघा नावामध्ये दिलेले फुल लोड, तर फुल लोडच्या वेळेस आर एलची व्हॅल्यू घ्यायची मिनिमम आणि त्यावेळेस लोडमधून फ्लो होणारा करंट कसा असेल, तर लोड करंट असेल तुमचा मॅक्सिमम. तर व्ही फुल लोड म्हणजे काय, तर व्ही फुल लोड म्हणजे ज्यावेळेस लोड रेजिस्टन्स मिनिमम त्यामुळे झिनर करंटमधून फ्लो होणारा करंट मॅक्सिमम असतो आणि त्यावेळेस जे व्होल्टेज असते त्याला म्हणतात व्ही फुल लोड. आणि V0 नो लोड म्हणजे काय, तर इज द आउटपुट व्होल्टेज ऑफ रेग्युलेटर सर्किट व्हेन नो लोड. याचं मिनिंग काय आहे की आउटपुट व्होल्टेज ऑफ रेग्युलेटर सर्किट व्हेन नो लोड. बट या सिच्युएशनमध्ये काय होतं, तर लोड रजिस्टरची व्हॅल्यू असते इन्फिनिटी आणि त्या सिच्युएशनमध्ये लोडमधून फ्लो होणारा करंट असतो मिनिमम. त्या सिच्युएशनमध्ये लोडमधून फ्लो होणारा करंट कसा असतो, मिनिमम असतो. आणि व्होल्टेज रेग्युलेटरच्या बेटर परफॉर्मन्ससाठी पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन स्मॉल पाहिजेत. एक पॉईंट महत्त्वाचा की फॉर बेटर परफॉर्मन्स ऑफ लोड रेग्युलेशन, इट्स percentage regulation must be very small as possible. जर व्होल्टेज रेग्युलेशन स्मॉल असेल तर तुमचा व्होल्टेज रेग्युलेटर कसा आहे, व्यवस्थित आहे असं आपण म्हणू शकतो. असं त्याला काय म्हणू शकतो. बघा एक एक्झाम्पल घेऊ आपण याच्यावर बेस्ड. एक एक्झाम्पल लोड रेग्युलेशनचं घेऊ, एक एक्झाम्पल लाईन रेग्युलेशनचं घेऊ आणि त्यानंतर सेटचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स बघू. बघा पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण जे आहे लोड रेग्युलेशनचं. एक सर्किट काढतो मी,
याला 2 पार्टमध्ये डिवाइड करू, जेणेकरून काय होईल, आन्सर काढता येईल. एक लोड रेग्युलेशनचं एक्झाम्पल घेऊ आणि एक लाईन रेग्युलेशनचं. 2 एक्झाम्पलवरून तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. बाकी काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स घेऊ. मग हा आहे झिनर डायोड. इथे तुमचा हा जो आहे लोड, हा लोड आहे RL व्हेरिएबल. या RLच्या 2 टर्मिनलच्या अक्रॉस आपल्याला आउटपुट व्होल्टेज V0 ऑब्टेंड होते. आउटपुट व्होल्टेज V0 हा आहे तुमचा झिनर व्होल्टेज जो इथे आहे 10 व्होल्ट. हा जो रजिस्टर आहे, हा रजिस्टरची व्हॅल्यू दिलेली आहे 1 किलो ओम. आणि हा जो आहे इनपुट हा आहे 50 व्होल्टचा. हा जो इनपुट तो किती आहे, 50 व्होल्टचा. मग यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये आपल्याला काढायचं आहे की ILची व्हॅल्यू काढायची, ILची रेंज काढायची, लोड करंटची रेंज, म्हणजे लोड करंटची मिनिमम व्हॅल्यू आणि लोड करंटची मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची. लोड करंटची मिनिमम व्हॅल्यू आणि लोड करंटची मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची. लोड करंटची मिनिमम आणि लोड करंटची मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची. दिलं काय काय आपल्याला, तर यामध्ये दिलेलं आहे आपल्याला झिनर करंटमधून फ्लो होणारा मॅक्सिमम करंट दिलेला आहे आपल्याला 32 मिली अँपिअर. आणि आणखी एक दिलेला आहे की झिनरमधून फ्लो होणारा मिनिमम करंट जो आहे तो मिनिमम करंट असेल मग 0 मिली अँपिअर. तो काय असेल, 0 मिली अँपिअर. या 2 व्हॅल्यू दिलेल्या आहे. आणि लोडमधून फ्लो होणाऱ्या करंटची रेंज काढायची सांगितली आहे. लोडमधून फ्लो होणाऱ्या करंटची रेंज. मग सोल्युशनमध्ये बघा, सोल्युशनमध्ये आपल्याला माहिती आहे काय की सोर्स करंट हा असतो झिनर करंट प्लस लोड करंट. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस झिनरमधून फ्लो होणारा करंट मिनिमम असेल त्यावेळेस लोड करंट काय असेल, मॅक्सिमम. आणि ज्यावेळेस झिनरमधून फ्लो होणारा करंट मॅक्सिमम असेल त्यावेळेस लोडमधून फ्लो होणारा करंट काय असेल, मिनिमम असेल. त्यावेळेस लोडमधून फ्लो होणारा करंट काय असेल, मिनिमम असेल. बघा आता हा सोर्स करंट म्हणजे यामधून फ्लो होणारा करा, झिनर करंट म्हणजे यामधून फ्लो होणारा, लोड करंट म्हणजे या लोडमधून फ्लो होणारा. आता आपल्याला माहिती आहे काय सोर्स करंटची व्हॅल्यू काय असते. बघा हा सोर्स करंट फिक्स आहे. काय सोर्स करंटची व्हॅल्यू कशी करणार आपण, तर सोर्स करंटची व्हॅल्यू करणार तुम्ही VI मायनस VZ अपॉन R. VI मायनस VZ अपॉन R. बघा VI ची व्हॅल्यू किती दिली, 50. VZ ची व्हॅल्यू 10. R ची व्हॅल्यू 1 किलो ओम. म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला 40 अपॉन 1 किलो ओम. म्हणजे हा मिळेल मिली अँपिअर. म्हणजे हा मिळेल तुम्हाला 40 मिली अँपिअर. सोर्स करंट किती मिळाला, 40 मिली अँपिअर. सोर्स करंट मिळाला 40 मिली अँपिअर. बघा सोर्स करंट 40 मिली अँपिअर आहे. तर मग आपल्याला कसं सॉल्व्ह करू शकतो, सोर्स करंटची व्हॅल्यू झाली 40. सोर्स करंट IS 40 मिली अँपिअर. झिनर करंट मिनिमम दिलेला आहे आपल्याला 0 मिली अँपिअर. आणि झिनर करंट मॅक्सिमम गिव्हनमध्ये दिलेला आहे 32 मिली अँपिअर. 32 मिली अँपिअर. 32 मिली अँपिअर. मग आता आपल्याला माहिती आहे सोर्स करंट काय असतो, सोर्स करंट इज इक्वल टू मिनिमम झिनर करंट प्लस मॅक्सिमम लोड करंट. मग बघा सोर्स करंट किती आहे, 40 मिली अँपिअर. मिनिमम झिनर करंट 0 प्लस हा काय मिळेल, मॅक्सिमम लोड करंट. म्हणजे तुम्हाला एक व्हॅल्यू मिळाली काय की मॅक्सिमम लोड करंटची व्हॅल्यू किती मिळाली, तर मॅक्सिमम लोड करंट मिळाला तुम्हाला 40 मिली अँपिअर. मॅक्सिमम लोड करंट किती मिळाला, 40 मिली अँपिअर. आणि मिनिमम लोड करंट काय मिळेल, तर मिनिमम लोड करंटसाठी बघा यूज करायला लागेल IS इज इक्वल टू मिनिमम लोड करंटसाठी झिनर करंट पाहिजेत मॅक्सिमम. त्यावेळेस लोड करंट काय असेल, हा असेल मिनिमम. सोर्स करंटची व्हॅल्यू आहे 40, मॅक्सिमम झिनर करंटची व्हॅल्यू आहे 32. मग हा असेल त्यावेळेस झिनर लोडमधला करंट मिनिमम. 40 मायनस 32 हा मिळेल 8 मिली अँपिअर इज इक्वल टू मिनिमम लोड करंट. मग बघा लोड करंटची रेंज मिळेल तुम्हाला किती, 8 मिली अँपिअर लेस दॅन ऑर इक्वल टू लोड करंट लेस दॅन ऑर इक्वल टू 40 मिली अँपिअर. मग ही मिळाली तुम्हाला लोड करंटची रेंज. ही मिळाली लोड करंटची रेंज. किंवा आणखीन तुम्हाला यामध्ये जर का मॅक्सिमम लोड करंट आणि मॅक्सिमम लोड रेजिस्टन्स आणि मिनिमम लोड रेजिस्टन्स जर विचारलं तर बघा ज्यावेळेस लोड करंट मॅक्सिमम असेल त्यावेळेस आउटपुट व्होल्टेज V0 आपण हा रेजिस्टर किती असेल, लोड रेजिस्टर, तर हा लोड रेजिस्टर असेल मिनिमम. त्यावेळेस लोड रेजिस्टर असेल मिनिमम. मग मॅक्सिमम लोड करंटची व्हॅल्यू ही इथे दिलेली आहे. आउटपुट व्होल्टेज दिलेलं तुम्हाला 10 व्होल्ट. आउटपुट व्होल्टेज पण दिलेले 10 व्होल्ट. मग त्यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केल्या तर काय मिळेल आपल्याला, यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केल्या. आता हे एक्सेसमध्ये हे विचारलेलं नाही आहे बट तुम्हाला विचारलेलं इन केस, तर तुम्ही कसं काढू शकता, तर बघा RL मिनिमम काय मिळेल, मग RL मिनिमम मिळेल तुम्हाला झिनर व्होल्टेज VZ अपॉन
आय एल मॅक्सिमम व्ही झेड झिनर व्होल्टेज किती आहे 10 वोल्ट, आय एल मॅक्सिमम किती आहे 40 मिली एम्पियर. म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला 1/4 किलो ओम. 1/4 किलो ओम हा किती मिळेल 1/4 किलो ओम. म्हणजेच काय मिळेल 1/4 म्हणजे 0.25 किलो म्हणजे 10⁻³ म्हणजे हा मिळेल तुम्हाला 250 ओम. मिनिमम लोड रेजिस्टरची व्हॅल्यू किती मिळेल 250 ओहम. 250 ओहम. आणि मॅक्सिमम लोड रेजिस्टर काय मिळेल तर आर एल मॅक्सिमम मिळेल तुम्हाला व्ही झेड अपॉन आय एल मिनिमम. व्ही झेड किती आहे 10, आय एल मिनिमम किती आहे 8 मिली एम्पियर. म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला 8 म्हणजे 5 दुनी 10, 4 दुनी 8 हा मिळेल तुम्हाला किलो ओहम. हा किती मिळेल मग तुम्हाला 1 पॉईंट हा किती असतो 4, 4 दुनी 8 1 उरेल 4 दुनी 8 1.125 किलो ओहम. म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला किलो ओहमनं जर मल्टिप्लाय केला तर 1250 ओहम हा मिळेल तुम्हाला आर एल मॅक्सिमम. हा मिळेल आर एल मॅक्सिमम, हा मिळेल आर एल मिनिमम आणि ही मिळाली तुम्हाला लोड मिनिमम करंटची व्हॅल्यू आणि लोड मॅक्सिमम करंटची व्हॅल्यू, मॅक्सिमम लोड करंटची व्हॅल्यू. मग अशा पद्धतीने तुम्हाला लोड रेग्युलेशनचे असोसिएटेड क्वेश्चन्स विचारू शकतात. लोड रेग्युलेशनचे असोसिएटेड क्वेश्चन्स विचारू शकतात. त्यानंतर एक क्वेश्चन्स घेऊ आपण, दुसरा एक क्वेश्चन्स घेऊ लाईन रेग्युलेशनचा आणि त्यानंतर मग काढू आपण प्रिव्हियस इयरचे सेटचे क्वेश्चन्स. बघा लाईन रेग्युलेशनचा क्वेश्चन्स आहे. एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे तुम्हाला. बघा हा दिलेला आहे आर, हा इथे झेनर डायोड, हा दिलेला आहे इथे हा दिलेला आहे 1 किलो ओहम. याची व्हॅल्यू दिलेली नाही. ह्या बॅटरीज ही जी झिनर आहे तुमचा 5 वोल्टचा आणि हे जे इनपुट दिलेलं तुम्हाला 6 ± 5% म्हणजे हा व्हेरिएबल आहे 6 ± 5%, 6 ± 5%. ओके, याला सॉल्व करू आपण. याला काय करू सॉल्व करू. बघा 6 ± 5% म्हणजे व्ही मिनिममची व्हॅल्यू किती मिळेल तर व्ही मिनिममची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 6 − 5% आणि व्ही मॅक्सिममची व्हॅल्यू किती मिळेल तर व्ही मॅक्सिमम मिळेल तुम्हाला 6 + 5%. आता 6चा 5% म्हणजे किती तर 6चा 5% किती तर 5% किती मिळेल तुम्हाला तर 5% मिळेल 5 × 6/100, 5 × 6/100. मग याची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला तर याची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 0.3. 5% म्हणजे 0.3 म्हणजे व्ही मिनिममची व्हॅल्यू किती मिळेल तर व्ही मिनिमम मिळेल तुम्हाला 6 - 0.3. 6 - 0.3 म्हणजे 5.7 वोल्ट. व्ही मिनिमम मिळेल तुम्हाला 5.7 वोल्ट आणि व्ही मॅक्सिमम काय मिळेल तर व्ही मॅक्सिमम मिळेल तुम्हाला 6 + 0.3 म्हणजेच 6.3 वोल्ट. ही मिळेल तुम्हाला व्ही मिनिमम आणि व्ही मॅक्सिममची व्हॅल्यू. व्ही मिनिमम आणि व्ही मॅक्सिममची व्हॅल्यू. ज्यावेळेस व्ही मिनिमम असेल त्यावेळेस सोर्स करंट मिनिमम असेल. सोर्स करंट मिनिमम, तर सोर्स करंट मिनिममची व्हॅल्यू काय असेल तर सोर्स करंट मिनिमम असेल तुमचा, सोर्स करंट मिनिमम असेल व्ही मिनिमम मायनस झिनर व्होल्टेज अपॉन आर. व्ही मिनिमम मायनस झिनर व्होल्टेज अपॉन आर. बघा एक्झाम्पलमध्ये याच्यामध्ये गिवन व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत. हा जो क्वेश्चन्स दिलेला आहे त्या क्वेश्चन्समध्ये बघा काही गिवन टर्म्स दिलेले आहेत. त्या गिवन टर्म्स काय काय आहेत तर गिवन टर्म्स आहेत तुमच्या गिवन टर्म्स दिलेले आहेत तुम्हाला मिनिमम झिनर करंट दिलेलं आहे तुम्हाला 2 मिली एम्पियर. मिनिमम झिनर करंट दिलेला आहे 2 मिली एम्पियर आणि लोड करंट जो आहे एकच व्हॅल्यू दिलेली आहे. लोड करंटची व्हॅल्यू दिलेली नाही. मिनिमम झिनर करंट दिलेला आहे. मिनिमम झिनर करंट मग हा मिळेल तुम्हाला सोर्स करंट मिनिममचा फॉर्म्युला. सोर्स करंट मिनिमम. मग बघा लोडमधून फ्लो होणारा करंट काढू शकतो आपण. यस कसा तर लोडमधून फ्लो होणारा करंट काय असेल IL = VZ/R. VZची व्हॅल्यू 5, आरची व्हॅल्यू 1. मग ILची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 5 मिली एम्पियर. ILची व्हॅल्यू मिळाली 5 एम्पियर. बघा झिनरमधून फ्लो होणारा मिनिमम करंट, झिनरमधून फ्लो होणारा मिनिमम करंट किती आहे तर झिनरमधून फ्लो होणारा मिनिमम करंट दिलेला आपल्याला 2 मिली एम्पियर. लोड करंट काढला आपण 5 मिली एम्पियर. मग आपल्याला माहिती आहे सोर्स करंट मिनिमम काय असतो तर मिनिमम सोर्स करंट आहे मिनिमम झिनर करंट प्लस लोड करंट. मिनिमम झिनर करंटची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली काय असते व्ही मिनिमम मायनस VZ/R इज इक्वल टू हा काय 2 मिली एम्पियर
प्लस हा 5 मिली अँपिअर. यामध्ये आपल्याला ही आरची व्हॅल्यू काढायची, आरची व्हॅल्यू काढायची. बघा व्ही मिनिमम किती आहे तर 5.7 मायनस हा किती आहे व्ही झेड हा आहे 5 अपॉन आर इज इक्वल टू 5 आणि 2 इकडे मिळेल हा 7 मिली अँपिअर, इकडे मिळेल 7. 5.7मधून 5 गेले हा मिळेल तुम्हाला 0.7 अपॉन आर इज इक्वल टू 7 मिली अँपिअर इज इक्वल टू 7 मिली अँपिअर. मग हा काय मिळेल तुम्हाला आर इज इक्वल आर किलो ओममध्ये मिळेल. आर काय मिळेल किलो ओम. किलो ओम किती मिळेल 0.7 अपॉन 7 हा असेल मग किलो ओम, कारण हा करंट मिली अँपिअरमध्ये, करंट मिली अँपिअरमध्ये. याची व्हॅल्यू काय मिळेल मग तुम्हाला, याची व्हॅल्यू मिळेल 1.1 किलो ओम. आर काय मिळेल 1.1 किलो ओम. 1.1 किलो ओम म्हणजेच आर मिळेल तुम्हाला 100 ओहम, 100 ओहम. ही मिळेल तुम्हाला आरची व्हॅल्यू, ही मिळेल आरची व्हॅल्यू. आणि तुम्हाला अशा आरच्या व्हॅल्यूशी असोसिएटेड क्वेश्चनसुद्धा सेटमध्ये विचारू शकतात की झिनरमधून फ्लो होणारा मिनिमम करंट दिलेला राहील, लोड करंटची व्हॅल्यू दिलेली राहील, लोड करंटनी आर एल दिलेलं राहील, झिनर व्होल्टेज दिलेलं राहील आणि बॅटरीमधलं असं प्लस मायनसमध्ये व्हेरिएशन दिलेलं राहील. आणि तुम्हाला विचारतील त्यामधून की आर जो आहे तो आर कॅल्क्युलेट करा, आर कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. तर एक एक्झाम्पल तुमचं लाईन रेग्युलेशनवर घेतलं, एक एक्झाम्पल लोड रेग्युलेशनवर घेतलं. आता आपण बघूया सेटचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन, सेटचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स. अच्छा, और हे मागं पुढे झालं आहे ना, ठीक आहे. याला समजून घ्या तुम्ही नंतर, जसं स्टेप बाय स्टेप मी लिहून दिलं तसंच लिहून घ्यायचं. ओके. त्यानंतर बघा हे प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे, सेटमध्ये विचारला हा, सॉरी हा गेटवाला प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे. यामध्ये काय विचारलेलं आहे, हा गेटचा आहे प्रिव्हियस इयरचा, सेटचा नाही आहे. हा कसा आहे गेटमधला. काय विचारलं बघा यामध्ये, इन द फॉलोइंग सर्किट द व्होल्टेज अक्रॉस अँड द करंट थ्रू 2 किलो ओम रेजिस्टन्स आर. आता सरळ सरळ दिसतंय की हा 2 किलो ओम रेजिस्टन्स जो आहे तर 2 किलो ओम रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं आपल्याला व्होल्टेज काढायचं आहे, 2 किलो ओमच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं आहे. आपण सगळ्यात अगोदर करू ह्या डायोड आणि हा डायोड काय करू, अज्युम करू ऑफ आहे आणि ह्या 2 टर्मिनलमधलं व्होल्टेज काढू. त्या 2 टर्मिनलमधलं काय करू, व्होल्टेज काढू. बघा त्या 2 डायोडला जर ऑफ घेतलं तर इथलं व्होल्टेज काय मिळेल तुम्हाला, तर व्होल्टेज लोड व्होल्टेज मिळेल तुम्हाला 2 किलो ओमच्या, तर ते मिळेल 2 अपॉन सिरीजमधले सगळ्या रेजिस्टरची व्हॅल्यू म्हणजे हा मिळेल 0.5 प्लस 1 प्लस 2 इंटू इनपुट व्होल्टेज आहे 30 इंटू इनपुट व्होल्टेज 30. मग बघा हे काय मिळेल 30 दुनी 60 अपॉन 3.5 3.5. हे जे 500 ओम आहे या 500 ओमला मी काय केलं 0.5 किलो ओममध्ये कन्वर्ट केलं, 0.5 किलो ओममध्ये कन्वर्ट केलं. ओके. तर बघा हे काय मिळेल, हा 2 किलो किलो एकमेकांसोबत कॅन्सल, हा मिळेल तुम्हाला 60 अपॉन 3.5. मग याला जर तुम्ही रफली सॉल्व्ह केलं तर याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 18च्या जवळपास मिळेल. याची व्हॅल्यू जी तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 18च्या जवळपास मिळेल. म्हणजे सरळ सरळ मिळतं की व्ही एल जे व्होल्टेज आहे हे कसं आहे व्ही झेडपेक्षा मोठं, कारण व्ही झेड किती आहे 10, व्ही झेड किती आहे 10. म्हणजे सरळ सरळ या 2 किलो ओम रेजिस्टरच्या अक्रॉस किती व्होल्टेज असेल तर हे 10 व्होल्ट. 2 किलो ओमच्या अक्रॉस व्होल्टेज किती असेल 10 व्होल्ट. 2 किलो ओमच्या अक्रॉस व्होल्टेज असेल 10 व्होल्ट आणि 10 व्होल्ट व्होल्टेज दिलेलं फक्त एकच ऑप्शन आहे, कोणतं, ऑप्शन नंबर डी. 10 व्होल्ट पोटेन्शियल दिलेलं कोणतं आहे, अच्छा 2 ऑप्शन्स आहेत, एक ऑप्शन सी आहे आणि एक ऑप्शन डी. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, यामधून फ्लो होणारा करंट पण काढावं लागेल. त्यामधून फ्लो होणाऱ्या करंटसाठी व्होल्टेज जर दिले तर करंट काढणं जास्त काय अवघड आहे का, नाही. करंट बघा करंट किती मिळेल तर लोड करंट मिळेल तुम्हाला आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. व्ही आहे 10 आणि तो किती आहे 2, म्हणजे हा किती मिळेल 5 मिली अँपिअर. 5 मिली अँपिअर म्हणजे व्होल्टेज 10 व्होल्ट आणि करंट 5 मिली अँपिअर. व्होल्टेज 10 व्होल्ट आणि करंट 5 मिली अँपिअर. सो कोणतं ऑप्शन करेक्ट तुमचं, व्होल्टेज 10 आणि करंट 5 मिली अँपिअर म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते काय करेक्ट आहे, ऑप्शन डी करेक्ट आहे. हा गेटमधला क्वेश्चन, आय थिंक गेट 19 मधलाच आहे, गेट 18 मधला एकदा चेक करून घ्या, हा गेटमधला क्वेश्चन आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हा बघा सेट आय थिंक 2000, ठीक आहे सेटचा बघा 2017चा नाही सॉरी 2019 मधला क्वेश्चन वाटतात. 2019 मधला क्वेश्चन ह्या सेटचा बघा विचारलेला आहे, इन द फॉलोइंग झिनर डायोड, त्या झिनर डायोड सर्किट दिलेलं आहे बघा. यामध्ये व्होल्टेज फिक्स आहे, लोड ए फिक्स आहे, व्होल्टेज ए फिक्स आणि लोड ए फिक्स म्हणजे एक नंबरची केस आहे. द करंट थ्रू द झिनर डायोड इज, झिनर डायोडमधून फ्लो होणारा करंट काढायचा आहे, झिनर डायोडमधून फ्लो होणारा करंट काढायचा आहे. आता झिनर डायोडमधून फ्लो होणारा करंट काढण्यासाठी आपण सगळ्यात अगोदर या 2 टर्मिनलमधलं व्होल्टेज काढू. व्होल्टेज अक्रॉस 250 ओम ते किती मिळेल तुम्हाला व्ही एल, ते मिळेल तुम्हाला 250 अपॉन 250 प्लस 60 इंटू 16. तर बघा किती मिळेल ते 250 अपॉन 250 प्लस 60 म्हणजे 250 अपॉन हे 50 आणि 60 हे मिळेल 310 इंटू 16. हा 0 गेट कॅन्सल, 0 गेट कॅन्सल म्हणजे काय मिळेल 25 अपॉन 31 इंटू 16 काय मिळेल
25/31 इंटू 16, 25/31. 25/31 याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर याची व्हॅल्यू किती मिळेल? ही व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 0.80 इंटू 16, 0.80 इंटू 16. मग 0.80 इंटू 16 जर केलं तुम्ही तर ही व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला रफली? तर ही व्हॅल्यू मिळते तुम्हाला 12.90च्या जवळपास, 12.90. म्हणजेच केस काय झाली की VL जे व्होल्टेज हे झिनर व्होल्टेजपेक्षा मोठे आहे, VL व्होल्टेज झिनर व्होल्टेजपेक्षा मोठं आहे. मग या सिच्युएशनमध्ये झिनर डायोड आपण बॅटरीने रिप्लेस करू शकतो. मग लोड करंट काय मिळेल? तर लोड करंट मिळेल तुम्हाला या सिच्युएशनमध्ये झिनर व्होल्टेज अपॉन RL. झिनर व्होल्टेज किती आहे? 10. RL किती आहे? 250. हा 0 0 गेट कॅन्सल. मग 1/25. 1/25 किती मिळेल तुम्हाला? तर हा मिळेल तुम्हाला 0.04 एम्पियर. म्हणजेच काय मिळेल? 40 मिली एम्पियर. लोड करंट किती मिळाला? 40 मिली एम्पियर. आपल्याला लोड करंट विचारलेला आहे का नाही? आपल्याला विचारलेलं झिनर करंट. झिनर करंटसाठी सगळ्यात अगोदर मग आपल्याला सोर्स करंट काढावं लागेल. सोर्स करंट काय मिळेल तुम्हाला? सोर्स करंट मिळेल 16 व्होल्ट मायनस 10 व्होल्ट अपॉन 60. 60 व्होल्ट मायनस 10 व्होल्ट म्हणजे हा मिळेल 6/60. तर 1/10. 1/10 म्हणजे 0.1 एम्पियर. 0.1 एम्पियर म्हणजेच काय? तर हा मिळेल तुम्हाला 100 मिली एम्पियर. हा काय मिळेल? 100 मिली एम्पियर. सोर्स करंट 100 मिली एम्पियर, लोड करंट 40 मिली एम्पियर. मग ऑब्वियसली झिनर करंट काय असेल? तर झिनर करंट असेल तुमचा 100 मायनस 40 इज इक्वल टू 60 मिली एम्पियर. इज इक्वल टू 60 मिली एम्पियर. हा मिळेल तुम्हाला झिनर करंट 60 मिली एम्पियर. सो कोणतं ऑप्शन करेक्ट आहे मग तुमचं? तर तुमचं ऑप्शन करेक्ट आहे बी. ऑप्शन बी इज करेक्ट. 60 मिली एम्पियर. 60 मिली एम्पियर. तर अशा पद्धतीने सेटमधला क्वेश्चन्स आहे. त्यानंतर बघा हा सुद्धा सेटचा आय थिंक हा सेट 13 मधला क्वेश्चन आहे. सेट 2013. काय विचारलं यामध्ये? इन द गिवन सर्किट करंट थ्रू द 2 किलो ओम रेजिस्टन्स. म्हणजे हा लोड मधला रेजिस्टर विचारलेला आहे. ओरे यामध्ये बघा एक मिस्टेक आहे. काय मिस्टेक आहे? मिस्टेक म्हणजे सेटमधलाच मिस्टेक असेल. याला बहुतेक बोनस मार्क्स मिळाले असेल या क्वेश्चनला. का? कारण की ते झिनरचं व्होल्टेजच दिलेलं नाही आपल्याला. झिनरच्या अक्रॉसचं व्होल्टेज दिलेलं नाही. मग आपण आता झिनरच्या अक्रॉसचं व्होल्टेजच दिलेलं नाही तर मग आपल्याला काय करावं लागेल? ठीक आहे, आपण काढून बघू झिनरचा व्होल्टेज. आपण झिनर ऑफ सिच्युएशनमध्ये घेऊन आन्सर काढून बघू. ते जर मॅच होत असेल तर ते आन्सर, नाही तर अदरवाईज ह्या क्वेश्चन जेव्हा सेटमध्ये विचारलं असेल त्याला बोनस मार्क्स मिळाले असतील कारण झिनर व्होल्टेज दिलेलं नाही. बघा आपण काय करू अगोदर लोड व्होल्टेज काढू. ते किती मिळेल तुम्हाला? 2/2 + 1 इंटू 30. म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला? 2/3 इंटू 30. तर हा मिळेल तुम्हाला 10. म्हणजे लोड व्होल्टेज किती मिळेल? लोड व्होल्टेज मिळेल तुम्हाला 20 व्होल्ट. लोड व्होल्टेज मिळेल 20 व्होल्ट. 20 व्होल्ट. मग लोड करंट काय मिळेल? तर लोड करंट मिळेल RL इज इक्वल टू VL अपॉन RL. VL किती आहे? 20 व्होल्ट. आणि RL 2 किलो ओम म्हणजे 10. म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला? 10 मिली एम्पियर. 10 मिली एम्पियर. जर का आपण या VZचा विचार नाही केला तर आपला आन्सर काय मिळते? 10 मिली एम्पियर. सो आपण तेच ऑप्शन करेक्ट करू. कारण आता एक्झाममध्ये मे बी जेव्हा हा क्वेश्चन विचारला असेल त्यावेळेला बोनस मार्क्स दिले असेल किंवा ज्यांनी हा 10 मिली एम्पियर ऑप्शन करेक्ट केलेला असेल त्याला सुद्धा मार्क्स दिले असतील. कारण आपण कॅल्क्युलेट केलं आपलं 10 मिली एम्पियर आलं. आणि ज्यांनी एक्झाममध्ये ज्यांनी याला ऑब्जेक्शन घेतलं असेल कदाचित त्यांना बोनस मार्क्स मिळाले असतील. ज्यांनी ऑब्जेक्शन नाही घेतलं, ज्यांनी सी ऑप्शन मार्क केलं असेल त्यांना सुद्धा मार्क्स मिळालेले असतील. कारण याचं बाय कॅल्क्युलेशन 10 मिली एम्पियर मिळते. बट हा क्वेश्चन तसा रॉंग आहे. का? कारण की जोपर्यंत तुम्हाला झिनर व्होल्टेज मेन्शन केलेलं राहत नाही तुम्ही झिनर डायोडचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही. झिनर डायोडचे क्वेश्चन्स हे सॉल्व्ह करू शकत नाही. हा बघा हा सेट 2018 मधला क्वेश्चन आहे. हा कन्फर्म 18 मधलाच क्वेश्चन आहे. बघा काय दिलं आहे? इन द फॉलोइंग झिनर रेग्युलेटर सर्किट द करंट थ्रू झिनर डायोड IZ इज इक्वल टू. झिनर डायोडमधून फ्लोणारा करंट सांगायचा किती असेल तर. ठीक आहे, सगळ्यात अगोदर आपण काढू लोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज. लोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती मिळेल बघा. मग VL इज इक्वल टू मिळेल तुम्हाला 4/4 + 2 इंटू 30. म्हणजे हा मिळेल तुम्हाला 4/6 इंटू 30. तर 6×5 = 30 आणि 5×4 = 20. 20 व्होल्ट. लोड व्होल्टेज मिळालं 20 व्होल्ट. म्हणजे लोड व्होल्टेज हे तुमचं झिनर व्होल्टेजपेक्षा कसं आहे? मोठं आहे. लोड व्होल्टेज झिनर व्होल्टेजपेक्षा मोठं आहे. मग आउटपुट व्होल्टेज काय मिळेल तुम्हाला? आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू झिनर व्होल्टेज. मग लोड करंट काय मिळेल? तर बघा लोड करंटची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला VZ अपॉन RL. VZ अपॉन RL. VZ किती आहे? 12. RL 4 किलो ओम म्हणजे 4×3 = 12. म्हणजे लोड करंट काय मिळेल तुम्हाला? 3 मिली एम्पियर. लोड करंट मिळाला 3 मिली एम्पियर.
सोर्स करंट काय मिळेल, सोर्स करंट मिळेल तुम्हाला V मायनस VZ अपॉन R. V किती आहे 30, VZ 12, R 2, 30 मायनस 12 18 अपॉन 2, 30 मायनस 18 म्हणजे हा मिळेल तुम्हाला 9. म्हणजे सोर्स करंट काय मिळाला तुम्हाला 9 मिली अँपिअर. मग झिनर करंट काय मिळेल, झिनर करंट इज इक्वल टू मिळेल तुम्हाला सोर्स करंट मायनस लोड करंट. म्हणजे हा मिळेल तुम्हाला 9 मिली अँपिअर मायनस 3 मिली अँपिअर. म्हणजे हा मिळेल तुम्हाला 6 मिली अँपिअर. हा काय मिळेल 6 मिली अँपिअर. सो कोणतं ऑप्शन करेक्ट आहे तुमचं, ऑप्शन बी 6 मिली अँपिअर. हा सेट 2018 मधला क्वेश्चन आहे, सेट 2018 मधला. त्यानंतर हा बघा, हा गेटचा क्वेश्चन आहे, युनिटी टाईपचा, न्यूमेरिकल आन्सर टाईप. द झिनर करंट IZ फॉर द गिवन सर्किट इज. तर या सर्किटमधून फ्लो होणारा झिनर करंट काढायचा आहे, तो किती मिळेल, तो मिली अँपिअरमध्ये. तर बघा सगळ्यात अगोदर आपण काढू लोड करंट, लोड व्होल्टेज बघा किती मिळेल तुम्हाला 20 अपॉन 20 प्लस 10 इंटू 40. तर बघा हे मिळेल तुम्हाला 20 अपॉन 30 इंटू 40. हा 0 0 एकमेकांसोबत कॅन्सल. तर 40 म्हणजे 20 चूक 80, 80 अपॉन 3, 80 अपॉन 3 किती मिळेल, 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6 म्हणजे 20 त्रिक 60 म्हणजे 20 पॉईंट नाही 3 दोन्ही 6 इथे वर 3 मग 2 20 साइन त्रिकट म्हणजे 26.6 मिळते समथिंग. म्हणजे सरळ कळते की VL जो आहे तो VL कसा आहे, VZ पेक्षा मोठा, VL VZ पेक्षा मोठा आहे. मग IL काय मिळेल तुम्हाला, IL मिळेल तुमचा VZ अपॉन RL. VZ किती आहे 20, RL 20 किलो ओम. मग तो किती मिळेल तुम्हाला 1 मिली अँपिअर. लोड करंट किती मिळाला 1 मिली अँपिअर. सोर्स करंट काय मिळेल, IS इज इक्वल टू मिळेल तुम्हाला 40 व्होल्ट मायनस 20 व्होल्ट अपॉन 10 किलो ओम. म्हणजे हा किती मिळेल तुम्हाला 40 मायनस 20 अपॉन 10. हा मिळेल मिली अँपिअर. 0 0 गेट कॅन्सल. सोर्स करंट किती मिळाला तुम्हाला, सोर्स करंट मिळाला 2 मिली अँपिअर. सोर्स करंट 2 मिली अँपिअर, लोड करंट 1 मिली अँपिअर. मग झिनर करंट काय असेल, झिनर करंट असेल 1 मिली अँपिअर. झिनर करंट काय असेल 1 मिली अँपिअर. सो या न्यूमेरिकल आन्सर टाईप क्वेश्चनचा आन्सर काय तुमचं, तर 1 मिली अँपिअर, 1 मिली अँपिअर. ठीक आहे. तर हे जे होते तुमचे झिनर डायोडशी असोसिएटेड प्रिव्हियस इयरमध्ये विचारलेले क्वेश्चन्स होते, जे की आपण काय केलेले व्यवस्थित सॉल्व्ह केलेले. तर अशा पद्धतीने तुम्हाला झिनर डायोड त्याच्या ॲप्लिकेशन्स, कॅरेक्टरिस्टिक्स आणि झिनर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर, झिनर डायोड ॲज अ पॉवर रेग्युलेटर इथपर्यंतच क्वेश्चन्स विचारतात. झिनर डायोड ॲज अ क्लिपर, क्लॅम्पर किंवा वेव्ह शेप सर्किट म्हणजे असं काही तुम्हाला ॲप्लिकेशन्स विचारत नाहीत. आपला प्रायमरी फोकस आहे सेटवर आणि सेटमध्ये तुम्हाला फक्त इतक्याच व्हॅल्यू विचारतात जे की मी तुमच्या घेतलेल्या आहेत. ठीक आहे. तर इथे तुमचा झिनर डायोड टॉपिक सुद्धा एंड होतोय. यानंतर मग आपण आता नेक्स्ट लेक्चरपासून स्टार्ट करूया ट्रान्झिस्टर. सेमीकंडक्टरचा नेक्स्ट ॲप्लिकेशन जो आहे ट्रान्झिस्टर, तो आपण स्टार्ट करू आणि त्याला वन बाय वन समजून घेऊ. ट्रान्झिस्टर थोडा मोठा टॉपिक आहे, त्याला साधारणपणे 3-4 लेक्चर्स लागतील. ट्रान्झिस्टर झाला की मग नंतर तुमचा एक फेटचा थोडंफार इंट्रोडक्टरी पार्ट घेऊ. फेट झाला की मग हार्टली ऑसिलेटर्स राहतात, ट्रान्झिस्टर ऑसिलेटर. मग ते झाल्यानंतर 1-2 छोटे मोठे टॉपिक आहे, UJT वगैरे, त्याचे मी तुम्हाला इंट्रोडक्शन नाव घेऊन सांगून देईन काय आहे ते. कारण UJT इतकं डिटेलमध्ये विचारत नाही, बाकी तुम्हाला थोडंफार त्याचं इंट्रोडक्शन विचारू शकतात, मी तुम्हाला सांगून देईन. साधारणपणे आणखीन 10 ते 12 लेक्चर्समध्ये तुमचा अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स संपून जाईल आणि नंतर 10 लेक्चर्समध्ये तुमचा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. साधारणपणे असं पकडून चालायचं आहे की तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स सेक्शनचे साधारणपणे जवळपास 30 ते 32 लेक्चर्स बनतील. ओके. आता 9 लेक्चर झाले, आणखीन 15-20 लेक्चरमध्ये तुमचा इलेक्ट्रॉनिक्स एंड होऊन जाईल. म्हणजे तुमचे 3 पेपर कंप्लीट होतात. ओके. थँक्यू.